गणपती बाप्पा हे आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं आराध्य दैवत. गणपतीवरती श्रद्धा नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. अनेक जण चतुर्थीचा उपवासही करतात. चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकीचा उपवास करणारे आणि त्या दिवशी रांग लावून गणपतीचं दर्शन घेणारे भाविक आजही आपल्याला दिसतात. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केले जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पांची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले जाते. तर वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. मराठी वर्षाच्या वैशाख महिन्यात मंगळवार 5 मे 2026 रोजी संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. या दिवशी पहाटे 5:24 वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी सुरू होत असून 6 मे 2026 रोजी सकाळी 7:51 पर्यंत संकष्ट चतुर्थी असणार आहे. याचाच अर्थ ही अंगारकी संकष्टी चतुर्थी अहोरात्र असणार आहे. या दिवशी दुपारी 3 वाजेपासून ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. मृदल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्यांनी भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजला जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करावी. तर इथे पहा, एका पाटावरती मी असं वस्त्र अंथरलेलं आहे. त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हळद, कुंकू, चंदन, स्वच्छ पाणी, पंचामृत हे आपल्याला घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी फळं, वाहण्यासाठी फुलं घ्यायची आहेत आणि बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य त्यांच्यासाठी घ्यायचा आहे. ही पूजा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता, परंतु तुम्हाला व्यवस्थित पूजा दाखवण्यासाठी इथे मी वेगळी पूजा मांडलेली आहे. सकाळच्या नित्य कार्यानंतर आपण देवपूजा करायची आहे आणि अशी छान पूजा मांडायची आहे. चौरंगावरती किंवा पाटावरती वस्त्र अंथरून त्याभोवती छान अशी रांगोळी काढून पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. तुपाचा दिवा एक लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही एखादी सुपारीही गणपती बाप्पा म्हणून घेऊ शकता. सर्वप्रथम आपल्याला पाण्याने त्यानंतर पंचामृताने गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करायच्या वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करायचे आहेत. अन्यथा ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा आपण हळद मिश्रित पाणी, हळद, चंदन मिश्रित पाण्याने सुद्धा गणपती बाप्पांवरती आपण अभिषेक घालून घेऊ शकतो. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण परत एकदा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर कोरड्या स्वच्छ कपड्याने आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदी काळापासून आपल्याकडे आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. यामुळेच या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढलेले मानले जाते.
तर यानंतर आपण गणपती बाप्पांना अक्षदांच्या आसनावरती आपण त्यांची मूर्ती ठेवणार आहोत. वस्त्र, अलंकार, चंदन, दीप, धूप, फुलं हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांच्या आवडीची फुलं म्हणजे जास्वंदीचे फुलं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पांचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करायचं आहे. त्यानंतर या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रात्री चंद्रोदयाची वेळ पाहायची आहे आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांची आपल्याला परत एकदा पूजा करून आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. गणपती बाप्पांची आरती करून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर अंगारकी चतुर्थी या व्रताचं लाभ तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर मंगळ दोष म्हणजे कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणारे विवाह अडचणी ह्या दूर होतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्ट चतुर्थी व्रतांचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणी दूर होतात. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व बुद्धी वाढते. आपल्या मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते आणि बऱ्याच पापांमधून ही मुक्ती मिळते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळ दोष असलेल्यांनी या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मानली जाते. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची उपासना केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात. या दिवशी आपल्याला मनातील इच्छा बाप्पांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलश भरण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काही अडचणी येत असतील तर 5 मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावरती हा विधी आपल्याला नक्कीच करायचा आहे. तर सर्वात आधी उजव्या हातात थोडे पाणी घ्यायचे आहे. डाव्या हाताने पाणी, अक्षदा, हळद, कुंकू आणि फुलं हातात घेऊन मनात बाप्पांचे स्मरण करायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा किंवा संकल्प बाप्पाला सांगा आणि हे पाणी ताम्हणात सोडून द्या. आता कलश घ्यायचा आहे, त्यात शुद्ध पाणी भरायचं आहे. त्या पाण्यात 1 सुपारी, 1 नाणे, थोडे हळद, कुंकू, फुलं आणि अक्षदा टाकायच्या आहेत. कलशाच्या मानेभोवती आपल्याला मंगलमयी रक्षासूत्र म्हणजे धागा बांधायचा आहे. त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा मनोभावे जप करायचा आहे आणि कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. हा कलश बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात आपल्याला ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावरती कलशातील दुर्वांसह हे पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे. जर वाहते पाणी जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुर्वा निर्माल्यात टाकाव्यात आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत अर्पण करायचं आहे. तर या इच्छापूर्ती कलश श्रद्धेने हा कलश भरल्यास आपल्याला लांबणीवर पडणारी कामे मार्गी लागतात. नकारात्मकता दूर होते. कलशात वापरलेले पाणी आणि मंत्रजप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. यामुळे आर्थिक स्थैर्य, कलशातील नाणी आणि सुपारी ही समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत येते. अंगारकीच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला अंगारकी चतुर्थीची पूजा करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजास कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.